जळगावमध्ये केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या रक्षा खडसेंच्या लेकीची छेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यात्रेदरम्यान टवाळखोरांनी छेड काढल्याची माहिती दोन मुलींच्या छेडखानी प्रकरणात 7 जणांच्या विरोधामध्ये मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला। अनिकेत भोई, पीयूष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी, चेतन भोई आणि सचिन पालवे अशी या आरोपींची नावे आहेत। हे सर्व आरोपी यांचे मुक्ताईनगरचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले। धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी 2 दिवसांपूर्वी तक्रार दाखल करण्यात आली होती। दरम्यान जळगावमधील घटनेनं पुन्हा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आला। महाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्यांची मुलं सुरक्षित नसतील तर मग सामान्यांचं काय असा सवाल सुद्धा उपस्थित होतो। प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सचिन, खरं तर ही बातमी समोर आली त्यानंतर एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत, विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते आहेत, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या। मात्र आता थेट फोटो समोर आलेले आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते दिसत आहेत। निश्चितच विक्रांत, आपण जर बघितलं तर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर मुलींची छेडखानी केल्याच्या आरोपावरून मुक्ताईनगर पोलीस स्थानकात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सकाळी आपण बघितलं की स्वतः केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना पोलीस स्थानकात जाऊन स्वतः तक्रार द्यावी लागली, त्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे। आपण जर बघितलं तर त्यावेळी रक्षा खडसे या पोलिसांवर देखील संतापल्या होत्या, कारण मंत्र्यांची मुलगी सचिन, तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो। आपल्यासोबत रोहिणी खडसे जोडल्या गेलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। रोहिणीताई, अशा प्रकारे मुळात तर छेड कोणाचीही काढली जाऊ नये, त्यातल्या त्यात केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीची छेड काढली जाते, त्यानंतर सत्तेमध्ये सहभागी असलेल्या दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल होतोय। आपण जर बघितलं असेल तर ह्या घटनेची जी प्राथमिक चौकशी मुख्यमंत्री महोदयांनी केल्यानंतर त्यांचं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की हे जे गुन्हेगार आहेत हे कुठल्या तरी एका विशिष्ट पक्षाचे आहेत। त्यांनी नाव घेणं टाळलं आहे, पण त्यांना ते माहिती आहे की ते कुठल्या पक्षाचे आहेत। आणि आमच्या सगळ्या भागामध्ये आता आपण बघतोय की ते सगळे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत, ते एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते आहेत। आणि मला असं वाटतं की सगळ्यात पहिले तर सत्ताधारी पक्षाच्याच कार्यकर्त्यांना समज देण्याची गरज आहे, कारण ज्या काही महिला अत्याचाराच्या घटना आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या काही गेल्या काळामध्ये जर बघितल्या तर सगळ्यात जास्त सहभाग हा सत्ताधारी पक्षाच्याच कार्यकर्त्यांचा आपल्याला दिसतोय। म्हणजे आताही एक रायगडमध्ये जी घटना घडली आहे त्या रायगडच्या घटनेमध्येही एका पक्षाच्याच पदाधिकाऱ्याने एका मुलीचा विनयभंग केलेली बातमी समोर आलेली आहे। तर सगळ्यात पहिले तर सत्ताधारी पक्षाच्याच कार्यकर्त्यांना समज देणं आणि त्यांना आवर घालणं महत्वाचं वाटतंय। बरं, आता हे सगळं प्रकरण घडल्यानंतर असं आश्वासन दिलं जातंय सत्ताधारी नेत्यांकडून की कोणीही असेल तरी योग्य ती कारवाई होईल। वाटतंय योग्य ती कारवाई होईल? आतापर्यंत योग्य ती कारवाई झाली जर सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी अशा प्रकरणांमध्ये असतील तर? तुमचा मत काय सांगताय, तुमचा अभ्यास काय सांगताय? अपेक्षा हीच आहे की छेडखाणी करणारे किंवा महिलांवरती अत्याचार करणारे हे कुठल्याही पक्षाचे असले तरीही त्यांच्यावरती कारवाई केली जावीच, कारण ते नराधम आहे। ते त्यांची जी वृत्ती आहे ती वृत्ती मुळापासून ठेचून जर काढायची असेल तर त्यांच्याकडे कुठली राजकीय पाठबळ न देता त्यांना त्यांच्या वृत्तीसाठी त्यांना शिक्षा देणं हे गरजेचं आहे। अन्यथा ते आज जर त्यांना बळ मिळालं तर ते उद्या अजून मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गुन्हेगारीकडे वळू शकतात, त्यामुळे त्यांना आजच अटकाव घालणं गरजेचं आहे। आमची सगळ्यांची अपेक्षा आहे की ते कुठल्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावरती कडक कारवाई सरकारने करावी, मंत्री महोदयांनी करावी आणि तसे आदेश देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता दिलेले आहेत। बघूयात काय होतंय। बरं रोहिणीताई, या निमित्तानं आणखी एक प्रश्न निर्माण होतोय, म्हणजे केवळ सत्ताधारीच नाही पण कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असतील, एखाद्या नेत्याचे जवळचे असतील तर त्यांची हिंमत वाढते असं वाटतंय का? म्हणजे आपल्या पाठीमागे राजकीय वरद असताय म्हणून थेटपणे अशा घटना घडतात असं वाटतंय? ह्या सगळ्या घटनांमध्ये जर तुम्ही बघितलं तर पोलिसांचा एकतर कमी झालेला आपल्याला बरोबर, कारण ह्या घटनांमध्ये तात्काळ कारवाई करणं, त्यांना अटक करणं आणि त्यांना भविष्यामध्ये त्यांनी अशा ह्या घटना करू नये म्हणून त्यांच्यावरती कडक कारवाई करणं अपेक्षित आहे। म्हणजे त्यांना तात्काळ जर बेल मिळाली तर त्यांची हिंमत वाढते ना। ह्या घटना कुठेतरी सिरियसली घ्यायला हव्यात। जो करण्यात आला होता आणि केंद्र सरकारकडे पारित करण्यासाठी पाठवण्यात आला होता, तो कायदा आज अडगडीत का पडलाय? त्या कायद्याला लवकरात लवकर मंजुरी का दिली जात नाहीये? जेव्हा आज राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये दोघही ठिकाणी एकाच पक्षाचं सरकार आहे, त्यावेळेस शक्ती कायदा का अडगडीत टाकण्यात आला? महिलांची सुरक्षितता यांना
अशा अनेक आज जर शक्ती कायदा मंजूर झालेला असता तर या महिला अत्याचाराच्या घटना काही प्रमाणात का होईना कमी होण्यासाठी मदत झाली असती ना. नाही, अगदी खरं आहे रोहिणीताई, तुम्ही लवकर म्हणताय. मदत यावं अशी आमची इच्छा आहे. बर, बोला बोला बोला. इथे कुठेतरी कुठल्या पक्षाने शक्ती कायदा आणला म्हणून पक्षीय श्रेयवाद घेण्यापेक्षा महिलांची सुरक्षितता हे प्रिऑरिटीवरती घेऊन तो कायदा लवकरात लवकर मंजूर करावा अशी आमची इच्छा आहे. आणि मला अपेक्षा आहे की आता दोघंही ठिकाणी अधिवेशन आहेत, या अधिवेशनामध्ये हा कायदा लवकरात लवकर पारित करून आम्हा महिलांना एक सुरक्षित वातावरण देण्यासाठी सरकार प्रयत्न करतील. बरं, धन्यवाद रोहिणीताई, तुम्ही पुढारी न्यूजची ही सविस्तर बातचीत केलीत. यासाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीशी छेड काढण्यात आलेली होती आणि या प्रकरणामध्ये ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय ते शिंदेच्या शिवसेनेच्या आमदाराचे कार्यकर्ते असल्याचं समोर येत आहे. तसे फोटो सुद्धा व्हायरल झालेले आहेत आणि त्या संदर्भात रोहिणी खडसे यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे. शक्ती कायदा हा आला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि आता अधिवेशन सुद्धा सुरू होत असल्या कारणाने त्यामध्ये पारित होईल अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी बोलून दाखवली.